नमस्कार. संपत्ती निर्माण करणं ही एक कला तर आहेच, पण त्यामागे एक अतिशय अचूक असं गणित दडलेलं असतं. एक फायनान्शियल ॲडवायझर म्हणून काम करताना मला एक गोष्ट नेहमी जाणवते. लोक दीर्घकालीन गुंतवणुकीला कंटाळतात. का? कारण सुरुवातीला प्रगती खूपच संथ वाटते. पण आजच्या या विश्लेषणात आपण संपत्ती निर्मितीच्या एका अशा गणितावर चर्चा करणार आहोत, जे आपल्या पैशांकडे बघण्याचा दृष्टिकोनच पूर्णपणे बदलून टाकेल. कुठल्याही किचकट सूत्रांशिवाय केवळ आकड्यांचा हा खेळ कसा चालतो हे आपण अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. आता 7-3-2 चा नियम हा संपत्ती निर्मितीचा एक लपलेला गणितीय नियम आहे. हे वाक्य ऐकायला एखाद्या रहस्यमयी कथेसारखं वाटू शकतं, पण हा कोणताही चमत्कार नाहीये. हे निव्वळ गणिताचं आणि कंपाऊंडिंगचं म्हणजे चक्रवाढ वाढीचं सामर्थ्य आहे. हा तोच नियम आहे जो श्रीमंत लोकांना बरोबर माहिती असतो आणि ज्याचा वापर करून ते आपली संपत्ती वेगाने वाढवतात. मुख्य मुद्दा हा आहे की संपत्ती कधीही एकाच वेगाने वाढत नाही. तिचा वेग काळानुसार कसा कमालीचा बदलतो हेच हे लपलेलं गणित आपल्याला शिकवणार आहे. तर हा संपूर्ण प्रवास नक्की कसा उलगडतो ते बघूया. वेळेसोबत संपत्तीची वाढ कशी होते हे खरंच खूप रंजक आहे. पहिले 50 लाख रुपये कमवायला साधारण 7 वर्ष लागतात. त्यानंतरचे पुढचे 50 लाख कमवायला फक्त 3 वर्ष लागतात आणि त्या पुढचे 50 लाख मिळायला तर अवघी 2 वर्ष लागतात. हेच ते 7-3-2चं अचूक सूत्र. जसं जसा वेळ पुढे जातो तसतसा एक नवीन टप्पा गाठण्यासाठी लागणारा वेळ कसा नाटकीयरित्या कमी होतो हे यावरून अगदी स्पष्टपणे दिसून येतं. आणि या सगळ्या गणितातला तो जादुई आकडा कोणता आहे? तर तो आहे 50 लाख. हा एक अत्यंत महत्त्वाचा माइलस्टोन आहे. एक असा भक्कम आर्थिक पाया जो या संपूर्ण प्रवासात पुन्हा पुन्हा आपल्यासमोर येतो. 50 लाख रुपये हे असे एक लक्ष्य आहे जे गाठल्यावर आर्थिक प्रगतीला खऱ्या अर्थाने एक नवी दिशा मिळते. हा प्रवास यशस्वी करण्यासाठी याच 50 लाखांच्या टप्प्यांना आधारस्तंभ मानलं जातं. आता हे सगळं प्रत्यक्षात कसं साध्य करायचं आणि त्यासाठी कुठल्या सवयी लावून घ्यायच्या ते आपण अगदी टप्प्याटप्प्याने बघूया. आता पहिल्या आणि सर्वात महत्त्वाच्या टप्प्याकडे येऊया. पहिली 7 वर्ष. पहिल्यांदा 50 लाख रुपये जमा करण्यासाठी लागणारा हा काळ आहे. हा काळ सर्वात कठीण आणि खऱ्या अर्थाने आपल्या संयमाची परीक्षा पाहणारा असतो. तुम्हाला एक आश्चर्यकारक गोष्ट सांगतो. जगातल्या बहुतांश स्वकष्टार्जित अब्जाधीशांनी म्हणजे सेल्फ मेड मिलिनियर्सनी हाच काळ त्यांच्या प्रवासातला सर्वात मोठा आणि कठीण अडथळा असल्याचं मान्य केलंय. इथेच आपल्याला मजबूत आर्थिक सवयी विकसित कराव्या लागतात. योग्य बजेट तयार करणं, अनावश्यक खर्चावर कडक नियंत्रण ठेवणं आणि न चुकता दर महिन्याला एक ठराविक रक्कम अत्यंत शिस्तीने गुंतवणं या सवयी याच काळात अंगी बाणाव्या लागतात. सुरुवातीला गुंतवणुकीची वाढ खूपच संथ वाटेल, कंटाळा येईल, पण लक्षात ठेवा हा 7 वर्षांचा काळ तुमचा सर्वात भक्कम पाया तयार करत असतो. एकदा का सुरुवातीच्या त्या कठीण 7 वर्षांमधून आपण गेलो आणि पहिले 50 लाख रुपये जमा झाले की या संपूर्ण कथेला एक अतिशय रंजक वळण मिळतं. इथून पुढे संपत्तीचा वेग खऱ्या अर्थाने वाढायला लागतो. आत्तापर्यंत आपण केवळ पैशांसाठी काम करत होतो, बरोबर आहे? पण आता आपले जमा झालेले पैसे आपल्यासाठी आणखी पैसे कमवायला सुरुवात करतात. हीच ती वेळ आहे जेव्हा संपत्ती निर्मितीचं खरं इंजिन सुरू होतं. आणि हा वेग किती प्रचंड असतो हे या पुढच्या आकड्यावरून लगेच लक्षात येतं. आता पुढचे 50 लाख रुपये जमा करण्यासाठी आपल्याला पुन्हा 7 वर्षे वाट पाहावी लागत नाही, तर फक्त 3 वर्ष लागतात. होय, केवळ 3 वर्ष. कारण आता आपली मूळ गुंतवणूक आणि त्यावर मिळणारा परतावा या दोन्ही गोष्टी एकत्रितपणे काम करत आहेत. संपत्ती आता एका वेगळ्याच गिअरमध्ये धावत असते. सुरुवातीच्या 7 वर्षांच्या काळात आपण जी कठोर आर्थिक शिस्त आणि बचतीची सवय पाळली होती ना, त्याचं हे थेट आणि अत्यंत गोड फळ आहे. आता आपण या प्रवासाच्या अंतिम आणि सर्वात रोमांचक टप्प्याकडे पोहोचलो आहोत, ज्याला आपण सर्वोच्च वेग किंवा पीक व्हेलॉसिटी म्हणू शकतो. संपत्ती आता एका अशा पातळीवर पोहोचलीये जिथे तिचा स्वतःचा एक प्रचंड मोठा मोमेंटम तयार झालाय. सुरुवातीला जो प्रवास अगदी संथ आणि कंटाळवाणा वाटत होता, तो आता इतक्या वेगाने धावतोय की त्याला थांबवणं जवळजवळ अशक्य होऊन बसतं. आणि हे खरोखरच थक्क करणारं आहे. तिसरे 50 लाख रुपये मिळवण्यासाठी आता अवघी 2 वर्षे लागतात. विचार करा, ज्या पहिल्या 50 लाखांसाठी आपल्याला मोठी 7 वर्ष लागली होती, तीच 50 लाखांची रक्कम आता फक्त 2 वर्षात जमा होत आहे. हा आकडा अगदी ठळकपणे दाखवून देतो की एकदा का तुमचं आर्थिक इंजिन पूर्ण क्षमतेने सुरू झालं की वेळेचं गणित कसं अचंबित करणारं बदलतं. हेच तर चक्रवाढ वाढीचं म्हणजेच कंपाऊंडिंगचं सर्वात उत्कृष्ट उदाहरण आहे.
ही संपूर्ण संकल्पना अधिक स्पष्टपणे समजून घेण्यासाठी आपण जर वेळेचं आकुंचन बघितलं तर हे अगदी स्पष्ट होतं की जसजशी संपत्ती वाढते तसतसा तोच 50 लाखांचा टप्पा गाठण्यासाठी लागणारा वेळ कसा झपाट्याने कमी होतो. पहिला टप्पा 7 वर्षांचा आहे, जो अर्थातच खूप मोठा आणि आव्हानात्मक आहे. पण त्यानंतरचा दुसरा टप्पा 3 वर्षांचा आणि तिसरा टप्पा अवघ्या 2 वर्षांचा आहे. वेळेचा हा उतरता आलेख आपल्याला एका खूप मोठ्या आर्थिक सत्याची जाणीव करून देतो. थोडक्यात सांगायचं झालं तर हा 7-3-2चा नियम म्हणजे संपत्ती निर्मितीचं रहस्य उलगडणारा एक 3 टप्प्यांचा अतिशय शिस्तबद्ध प्रवास आहे. पहिला टप्पा म्हणजे 7 वर्षांचा पाया, जिथे बचतीची आणि गुंतवणुकीची योग्य सवय लावणं अत्यंत आवश्यक असतं. दुसरा टप्पा म्हणजे 3 वर्षांचा वेग, जिथे पैसे प्रत्यक्ष काम करायला लागतात आणि वाढीला गती मिळते. आणि तिसरा टप्पा म्हणजे 2 वर्षांचं शिखर, जिथे संपत्ती स्वतःहून अत्यंत वेगाने वाढते. हा एक अत्यंत व्यावहारिक आणि प्रत्येकाला सहज अंमलात आणता येईल असा आर्थिक आराखडा आहे. तर शेवटी एका अत्यंत महत्त्वाच्या प्रश्नाने आपण आजचं हे विश्लेषण थांबूया. 7-3-2च्या नियमातलं हे लपलेलं गणित समजून घेतल्यावर आता दीर्घकालीन संपत्ती निर्मितीकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन कसा बदलतो. सुरुवातीची ती पहिली 7 वर्ष नक्कीच कठीण वाटतात, अनेकदा नैराश्यही येऊ शकतं, पण भविष्यात येणारा तो प्रचंड वेग आणि अवघ्या 2-2-3-3 वर्षांत मिळणारे 50 लाखांचे ते मोठे टप्पे पाहिले की आज आपण केलेली शिस्तबद्ध गुंतवणूक किती मोलाची आहे हे नक्कीच पटतं. तेव्हा या लपलेल्या गणितावर नक्की विचार करा आणि आपल्या संपत्तीच्या प्रवासाला एक योग्य दिशा द्या.